2 मिनिटं सर्व बार्शीकर बंधू भगिनींना जागतिक पर्यावरण दिनाच्या मनापासून शुभेच्छा। आज या पर्यावरण दिनाचा औचित्य साधून बार्शी नगर परिषदेने प्रातिनिधिक स्वरूपात एक माझी वसुंधरा अभियानांतर्गत 5000 पिशव्यांची छपाई केलेली आहे। 5000 पिशव्या बार्शी नगरपालिकेनं स्वतः परचेस केलेल्या आहेत आणि या परचेस केलेल्या ज्या बॅग्स आहेत संपूर्ण प्लास्टिक मुक्ती अभियान राबवण्यासाठी आपण प्रातिनिधिक स्वरूपात जे बार्शीकर नागरिक आहेत बंधू भगिनी आहेत त्यांना आपण प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बॅग देत आहोत। आणि यापुढे सर्वांना आमचं आव्हान आहे संपूर्ण बार्शीकर नागरिक बंधू भगिनींना यापुढे कृपया सिंगल यूज प्लास्टिक 100% बंद करावं। ज्या पण दुकानामध्ये ज्या व्यावसायिकाच्या दुकानामध्ये व्यावसायिकांकडे किंवा नागरिकांकडे असं सिंगल यूज प्लास्टिक दिसलं तर ते प्लास्टिक तर आपण आज गोळा करणारच आहोत, पण यापुढे जर तशा प्रकारे प्लास्टिक दिसून आलं, प्लास्टिक कॅरी बॅग दिसून आल्या तर अशा लोकांच्यावरती नगरपालिका दंडात्मक कारवाई करेल। आणि अशी 3 वेळा त्यांच्याकडनं जर घटना घडली गेली तर नाईलाजास्तव 3ऱ्या घटनेला त्यांना 25,000 रुपये फाईन आणि सश्रम कारावास अशा स्वरूपाची शिक्षा आहे। त्याच्यामुळं कृपया आमचं संपूर्ण बार्शीकरांना नम्र आवाहन आहे पालिकेचं की आपण सिंगल यूज प्लास्टिकपासून पूर्णतः बार्शी मुक्त करूया। आणि आज या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सर्व बार्शीकरांना दुसरं एक नम्र आवाहन आहे की एक कुटुंब किंवा एक व्यक्ती एक झाड या पद्धतीनं आपण वृक्षारोपण केलं तर भविष्यामध्ये बार्शी एक हरित बार्शी सुंदर बार्शी सगळ्यांना दिसून येईल। आज आपलं अभियान नव्हे तर वर्षभर आपलं प्लांटेशनचं आणि संवर्धनाचं काम सुरूच असते। नगरपालिकेचे टँकरही वृक्षांना पाणी देत असतात। त्याचबरोबर इथल्या ज्या सगळ्या वृक्षप्रेमी सामाजिक संघटना आहेत ज्याच्यामध्ये वृक्ष संवर्धन समिती आहे, जाणीव फाउंडेशन आहे, त्याच्यानंतर मातृभूमी प्रतिष्ठान आहे, त्यानंतर गुड मॉर्निंग क्लब आहे, एक मॉर्निंग क्लब आहे आणि तुमची पण एक संस्था उडान फाउंडेशन आहे। म्हणजे अशा आणि याबरोबरच इतरही बऱ्याचशा संस्था आहेत, संघटना आहेत की ज्या बार्शीमध्ये मनोभावे तळमळीनं वृक्षारोपण करतात आणि वृक्ष संवर्धन करतात। वर्षभर ही त्यांच्या अव्याहत मोहीम सुरू असते। आज पर्यावरण दिनाचं औचित्य साधून बार्शी नगरपालिकासुद्धा या ठिकाणी एक 50,000 वृक्ष आपल्याला इथून पुढे लावून ती जतन करायची आहेत अशा प्रकारचा संकल्प करते आहे। संपूर्ण बार्शीकरांनी याच्यामध्ये या वृक्ष संवर्धनाच्या चळवळीमध्ये पार्टिसिपेट व्हावं, सहभागी व्हावं आणि संपूर्ण बार्शीकरांना परत एकदा पर्यावरण दिनाच्या मनापासून शुभेच्छा।